मी आले निघाले, सजले फुलले फुलपाखरू झाले, वेग पंखानालासा आला या लकेरी घेतली भरारी, तुफाना परी भेबान मी झाले, मी आले निघाले. मी आले मंडळी, मी आली, परत आली तुम्हाला भेटायला. आणि या बोंबडीची ना चांगलीच मारायला, नुसती आली लगेच भांडायला. आत्ता 1 तासापूर्वी कोणतरी आलं होतं, तर बोंबाड पण बोंबाड म्हणते, तो मी नव्हेच, ती मी नव्हेच. तर ठीक आहे बाबा, कोण जे कोणी होते, मिस्टर मिसेस आणि काय अजून काय मधलं जेंडर कुठचं काय असतील, तर त्यांनी काय लिहिलं होतं की माझं सत्य जगासमोर आणणारच, तर आण बाबा आण, माझं सत्य आण, कारण माझं सत्यच आणणार ना. माझ्या याच्यात असत्य काय नाहीच आहे, ह्यांचं असत्य मी बाहेर आणत असते की काय खोटं पसरवतात, काय खोटं कसं खोटारडेपणा करतात. माझं तर तू सत्यच आणणार, बरोबर, अगदी योग्य बोलून जातात बोलता बोलता, कारण माझं काय नाहीच आहे ना असत्य. आणि दुसरी गोष्ट काय, ते एवढा मोठा निबंध छापला होता ChatGPTवरनं. अरे चौथी समजली का बोंबडे, चल निकल अडेन. जाऊ दे, आपण आहे ना आता मेन मुद्द्यावर येऊया. आज काय एकदम तावाने आलेली आणि कशी ना बोंबडे, मी तुला बोलली ना मला खूप मजा येते, तू अशी माझ्या तालावर नाचते ना तर मला खूप मजा येते. स्वतःच बोलून गेली की स्वतःच चिडली होती आणि म्हणे की मला अशा कॉमेंट्स येतात तर त्यांना असं वाटतं का का मला खूप राग येईल, मी फ्रस्ट्रेट होईन, मी चिडेन आणि मी काहीतरी येऊन बोलेल. मी असं जनरली बोलत नाही, पण मला आज वाटलं की बोलावं असं आणि ते देवावर आलं, त्याच्यामुळे मला बोलण्याची गरज भासली. अरे बोंबडे येडे, दरवेळेला हाच डायलॉग मारते की मी असं कधी करत नाही, पण मी करायला ह्या वेळेला मी बोलते. कधी बोलायचंच असतं, कधी बोलून सारखं आपलं येतेच आपली कचा भांडायला. भांडखोर वृत्तीची बाई अगेन अँड अगेन प्रूव्ह करते की इतकी भांडकुदळे जरा सहन होत नाही हिला, जरा नाही. अगं तुला काही झोंबलं नाही तर कशाला आलीस मग बोलायला, म्हणजे तू समोरच्याचा पर्पज सर्व करून दिलंस ना, त्याला तुला झोंबवायचं होतं आणि तुला ते झोंबलं. मग काय बोलते की नाही मला काय हे नाही, मला उलट हसायला येतं, तर मग हसत व्हिडिओ बनवायचा ना, बघू ना आम्हाला कसं हसायला येतं तुला. हस ना हलकड, हस ना, हि हस. कधी पण थोबाडावर 12 वाजलेल्या असतात, हसता तरी येतं का, कधी बघितलं का हिला हसताना? अगं तुझी ती वहिना तरी गरीब असून ॲटलिस्ट तिच्याकडे ते तरी आहे, वरदान आहे तिला घोड्यासारखं खिंकाळण्याचं, हसत तरी असते ती एकदम दिलखुलास, तुझ्यासारखी तरी नाही. काय ते व्हिडिओ बनवते, काय ते सुख म्हणजे नक्की काय असतं, सुख म्हणजे नक्की हेच असतं असं, थोबाडावर 12 वाजलेले, आणि हाच तुझा कर्म आहे बोंबडे की तू काही असं चांगलं केलंस ना ते फक्त तुलाच वाटतं की तू चांगलं करतेस, पण बघ याचा अर्थ देवाला पण ते पटलेलं नाही आहे. ते व्ह्युअर्सच्या रूपात किंवा त्या कॉमेंट्सच्या रूपात देवानेच तुझ्यावर नाराजगी दाखवली आहे आणि मी फ्रस्ट्रेट होणार, मला राग येणार, ते बरोबरच. म्हणजे त्यांनी विचार केला, ज्या अर्थी तू आलीस कचा भांडायला, म्हणजे लोक तुला किती ओळखून आहेत बघ, लोक तुला नाचवतात अक्षरशः. यू आर सो प्रेडिक्टेबल बोंबडे, मेंटल. आणि काय बोलत होती, तुमच्याकडे ते टॅलेंट नाही आहे, माझ्या मॅन्जोकडे आहे, माझ्या माण्यार कडे आहे, जे तुमच्याकडे नाही आहे, म्हणून तुम्ही असं कॉमेंट करता, तुमच्याकडे टॅलेंट नाही आहे. पहिली गोष्ट नाही आहे बाई, नाही आहे आमच्याकडे टॅलेंट, आणि आम्हाला असलं टॅलेंट नको पण आहे. कशाला हवं आहे असलं टॅलेंट? आम्ही सुखी आहोत, आम्ही मस्त आहोत, आम्ही बेस्ट आहोत जे आहे आमच्याकडे त्यात. कसलं टॅलेंट? आईला तोडायचं टॅलेंट, बहिणींना तोडायचं टॅलेंट, भावाला तोडायचं टॅलेंट, बहिणीला तोडायचं टॅलेंट, सगळ्यांशी भांडायचं टॅलेंट. कोण फ्रेंड्सला पण तोडलंय नाही. माझ्याकडे हिच्या फ्रेंड्सची पण यादी आहे ज्यांच्याशी कच भांडून तोडलंय नाही. हिचा इगो आहे ना इतका मोठा आहे की हिच्याबरोबर कोणच राहत नाही, सगळ्यांना तोडायचं टॅलेंट आहे यांच्याकडे, या बंटी बबलीकडे, या भाडखाऊ कपलकडे. हे कोणाला पाहिजे टॅलेंट? नको आम्हाला असलं टॅलेंट, नाही आमच्याकडे हे टॅलेंट, आणि आम्हाला हे टॅलेंट असावं असं वाटत पण नाही. तुलाच लखलाभ हे टॅलेंट. पूर्ण लिस्ट तयार होईल बोंबडे तुझ्या टॅलेंटची, जे तुझ्याकडे आहे पण आमच्याकडे नाही आहे. मुलींचा पैसा खाण्याचं टॅलेंट, मुलींना उपाशी मारण्याचं टॅलेंट, त्यानंतर खोटं बोलण्याचं, ते पण असं खोटं की मेंटलसारखं खोटं बोलण्याचं टॅलेंट, जे वारंवार पकडलं जातं. किती टॅलेंट आहे यार तुझ्याकडे, यू आर सो टॅलेंटेड.
आणि मिडनाईट कम्फर्टचं टॅलेंट, किती एवढं टॅलेंट कसलं. मला तू गेम अजून एक मस्त मस्त आहे ना मंडळी, गेम खेळायचा का. बोंबलीचं टॅलेंट, या बंटी बबलीचं टॅलेंट, कुठलं टॅलेंट आहे यांच्याकडे त्याची आपण आता एक यादी करूया. काय बोलता मंडळी. जर तुम्ही ओके आहात आणि तुम्ही रेडी आहात तर ओके असा थम्सअप असं कमेंट करा. ओके थम्सअप, ओके थम्सअप. मग आपण हा गेम खेळूया. म्हणजे बोंबडीला कळेल की तिच्याकडे किती टॅलेंट आहे, हिडन टॅलेंट, जे तिला स्वतःला पण माहिती नाही आहे पण आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला ते आपल्याकडे असावं, कधी अशी वेळ यावी आपण असं बनावं असं आपल्याला अजिबात वाटत नाही. बोंबडे क्या बोला था मैं, ये तो बस शुरुआत है, अभी तो पार्टी शुरू हुई है, पार्टी करेंगे. देवाचा कोप झालाय बोंबडे तुझ्यावर. आणि ते टाकच्या गोष्टी करतेस ना, की माझ्याकडे टाक आहे आणि मी देवाचं करणारी आहे आणि माझ्याकडे एक्सपिरियन्स राहतं. तर ते ना टाक देणारीलाच टाकलीस तू. आता कसल्या गोष्टी करते टाकाच्या आणि पाकाच्या आणि बोललीस आता फुकाच्या. चल पागल बाई. आणि आजचा शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे जे तू म्हणतेस ना, म्हणाला भरपूर आशीर्वाद द्या, खूप आशीर्वाद द्या. आमचे आशीर्वाद राहू देत ग, त्याच्या आईकडनं आशीर्वाद घेऊन दाखव. जेव्हा आईचे एवढे तळतळाट मागे लागलेत तर कसले आणि कुठले आशीर्वाद त्याला मदत करणार ग. गेला तो गेला, संपलं, गेम ओव्हर. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. भिकारी आहेस तू आणि तुझा तो मण्यार. हे त्रिवार सत्य आहे आणि हे जितक्या लवकर समजशील ना तितकं चांगलं आहे. पापाचा घडा ओसंडून वाहतोय तुझा. आणि ते हिंदी भाषिकचं तर वापरे, ते मी कालच तुला क्लिअर केलं आहे बोंबडे. परत नको बोलायला लावूस. ट्रेंडिंग वर्ड यूज केलास ना, चॅप्टर. अगं तेच बोलते ना. तुझा खोटेपणा तुला जितका माहिती नसेल ना तितका आम्हाला माहिती आहे. तू चुकलीस ग, चुकलीस. मान्य कर. सगळं माहिती राहतं म्हणे मोठी. स्वतःचा शहाणपणा ना स्वतःकडेच ठेवायचा आणि त्या मण्यारकडे. त्याला तो चालवून घेत असेल साठी, आमच्याकडे नाही. आणि जे दाखवते ते बघा, काय बोलू नका वगैरे ते अंड्यांकडे. आम्ही नाही, आम्ही काहीच तुझं ऐकून घेणार नाही. दाखवते ते बघा बिगा काय नाही, बघा नाही, बघूनच घेऊ तुला. बाकी गेमचं तुम्ही मला सांगा मंडळी, कसं वाटतंय तुम्हाला नवीन गेम. आपण लगेच आज झटपट पटापट गेम शुरू अपने कम्युनिटी के अंदर आपण स्टार्ट करू. ठीक आहे, तुम्ही मला सांगा. ओके थम्सअप. बस आजच्यासाठी इतकंच. आत्ताच्या पॉडकास्टसाठी भेटू आपण नंतर. बाय, टेक केअर.